चांगला खेळ डाऊन द अर्थरा आणि या वेळेला आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला मनोज बाबर उर्फ मन्या यांना आपण पाहिलं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता वेट करतायत सेकंड मॅचसाठी या आपण आवर्जून आवाज ऐकूया. आवाज आहे बहाडोलीचा मनोजी पाटील साहेब यांचा. धन्यवाद. कपिल पाटील, पाटील नेटवर्क कॅमेरामॅन. धन्यवाद प्रमोद सर. सूर्या प्रीमियर लीग 2025 हे पर्व 5वं आहे आणि 5व्या पर्वामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण प्रमोद सरांना ऐकलं. पालघर भूषण महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि अत्यंत मन मिळावू असं व्यक्तिमत्व प्रमोद सर. गेल्या 5 वर्ष आत्ता आपण बघितलं सूर्या प्रीमियर लीगचा हिस्सा होताना आपल्याला बघायला मिळतात. वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूनंतर आपण बघितलं तर पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. गतीने टाकलेला चेंडू आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर थोडासा गतीने चेंडू अत्यंत वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज आहे भूषण. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं गेलंय. चेंडू वेगाने सीमारेषा गाठतोय. पहिला चौकार येतोय. दुसऱ्याच चेंडूवर सूर्या प्रीमियर लीग चौकार. धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 4. धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ होताना पहिला चेंडू अत्यंत वेगाने पडला होता. फलंदाज थोडासा बीट झाला होता. त्यानंतर शॉर्ट लाईनचा चेंडू होता आणि फलंदाज बॅकफुटवर आला. एक पॉईंटच्या दिशेने कट केला चेंडूला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटला चौकारासाठी पाठवला गेला. इथे आपण बघतोय तिसरा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. चेंडूला उचललं, फेकलं. तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर 3 चेंडूंचा खेळ होताना 5 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. शेतकरी राजा हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. माफ करा, क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने आपण बघतोय की 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वस्त्रोली आपण बघतोय फलंदाजी करताना 4 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने होताना 11 स्टार वाकडी वस्त्रोली हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 5 या धावसंख्येवर. संत सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना आपण सातत्याने बघतोय, परंतु इथे पॉवरफुल गोलंदाजी होताना भूषणकडून आपण बघतोय. यावेळेला शरीरापासून थोडंसं चेंडूला दूर ठेवलं गेलं होतं, परंतु डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला पुलचा फटका आपल्याला बघायला मिळाला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. मनसूरजी जाधव साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. ते कमिटी मेंबर आहेत आणि सातत्याने या मैदानासाठी लागणारी जी मेहनत आहे, मैदानासाठी खेळपट्टी बनवण्यासाठी जी काही मदत लागेल ती त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते. त्यामुळे मनसूर जाधव साहेब यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि तनिष फायटर या स्पर्धेमध्ये जो संघ आपल्याला बघायला मिळेल त्या संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या संघासाठी सुद्धा आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. यावेळेला आपण बघतोय एक व्हाईट बॉल पडून गेला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर मात्र एक सिंगलच्या सहाय्याने हे पहिलं षटक आपल्याला बघायला मिळते समाप्तीवर होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या बिनबाद 9. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सूर्या प्रीमियर लीगचं हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतोय. मी पहिल्यांदाच या सूर्या प्रीमियर लीगमध्ये आलोय. खरोखरच अत्यंत देखणी अशी स्पर्धा बघायला मिळते. मैदानाची रूपरेषा जर आपण बघितली तर अत्यंत हिरवळीमध्ये हे मध्ये एक शानदार मैदान चाडे क्रीडा संकुलाचं हे मैदान आहे. या मैदानावर मी चाडे प्रीमियर लीग, त्यानंतर तांदुळवाडी चाडे गटाची जी लीग होती ती लीगमध्ये सुद्धा आम्ही समालोचन करायला आलेलो आहेत आणि या मैदानावर खेळलेलो सुद्धा आहे जेव्हा ओपनच्या स्पर्धा होत्या आणि बहाडोली संघाकडून आम्ही खेळत होतो. परंतु समालोचन करण्यासाठी सूर्या प्रीमियर लीगमध्ये मी पहिल्यांदाच आलो. एक अत्यंत देखणं असं आयोजन आपल्याला बघायला मिळते. राहुल दानवा साहेब हे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी मला कॉल केला होता की एक पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी सर तुम्ही या, परंतु शेवटच्या दिवशी आमचं आग्री प्रीमियर लीगचं ऑप्शन आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही. परंतु राहुल दानवा सरांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पहिल्या दिवशी इथे हजर लावलेलं आहे. खूप छान आयोजन आहे आणि अत्यंत देखणी अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आयोजकांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय.
चला थोडी घाई करा मित्रांनो. तर षटक क्रमांक दुसरं आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. सुरेख अप्रतिम असा सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. शेतकरी राजा वर्सेस आपण बघितलं तर 11 स्टार वाकडी वस्त्रवली या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. षटक क्रमांक दुसरा आणि धावा झाल्या धाव फलकावर 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूने आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे शेतकरी राजा. वाकडी वस्त्रोलीचा हा स्टार फलंदाज आणि या लीगचा पहिला षटकार आपल्याला बघायला मिळतोय. 2025 सूर्या प्रीमियर लीग पहिला षटकार येतोय मिस्टर लोकेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये चर्चा झाली होती की मोठे फटके येत नाहीत, परंतु जसे दुपार होऊन गेली आणि आता खऱ्या अर्थाने या लीगला मजा येईल यात काही शंका नाही. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं चौकारांची आतषबाजी झाली होती, परंतु मोठे फटके आले नव्हते. यावेळेला लोकेशने मात्र हात खोललेले आहेत. लॉंगन सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर रोशन आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना 18 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जी स्थिती म्हणावी लागेल की चांगली स्थिती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघितलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत. चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 विदाउट लॉस. चला प्लीज थोडी घाई करा मित्रांनो, कारण सकाळी खूप उशिराने पहिला सामना सुरू झाला. गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर गणेश. गणेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 2 षटकामध्ये तब्बल 22 धावा 11च्या सरासरीने मात्र हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. तर ही जी धावगती आहे ती धावगती रोखण्याचं मोठं आव्हान या गणेशकडे असेल. गणेशवर हे आव्हान आहे. कशा पद्धतीने मात्र गणेश गोलंदाजी करतोय हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. षटक क्रमांक 3. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन हटलेलं आहे. 30च्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील 5 खेळाडू बघायला मिळतील.
ज्या अनुषंगाने गोलंदाज गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, तर आउटसाइड ऑफ स्टंप मारा आपल्याला बघायला मिळेल यात काही शंका नाही. पहिल्याच चेंडू मात्र पायावरचा चेंडू होता, पायावरच्या चेंडूला खेळलंय त्या डीप स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू एक धाव देऊन गेलाय. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव येताना 23 रन्स विदाउट लॉस. ही जमेची बाजू आहे, कारण अजूनपर्यंत गडी बाद झालेला नाही, त्यामुळे मोठे फटके येतील यात काही शंका नाही. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने जी अतिरिक्त बाउन्स अपेक्षित होता फलंदाजाला तो बाउन्स इथे मिळाला नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की पूर्णपणे फलंदाज बीट झाला. इथे दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी टणक होते आणि इथे चेंडू खाली राहतोय, म्हणजे खेळपट्टीने रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. इथे गोलंदाज पुन्हा एकदा गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटने मारा करतोय. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिल्या 2 षटकांमध्ये जरी 22 धावा गेल्या असल्या तरी मात्र तिसऱ्या गोलंदाजाने 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. गुड बॉलिंग मिस्टर गणेश. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आपण बघतोय क्लीन बॉलच्या माध्यमातून पहिली सफलता मिळते. रंगलाई आनंदाचा सगुण वैभवलीला, सोहळा रंगलाई आनंदाचा सगुण वैभवलीला. आता कोणीवर निघलाई गो आई तुझे पालखीला, आता कोणीवर निघलाई गो आई तुझे पालखीला, आता निघलाई गो आई तुझे भेटीला, आता कोणीवर निघलाई गो आई तुझे पालखीला. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर लगातार 3 डॉट बॉल, त्याच्यामध्ये एक त्रिफळाचीत फलंदाज झाला. सलामीची जोडी होती, ती जोडी फोडण्यामध्ये यश आलं ते गणेशला. आपलं काम केलंय गणेशने. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी होती, पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा गेल्यानंतर ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी होती त्या पद्धतीची गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. शेतकरी राजा या संघाकडून गणेश चांगली कामगिरी करताना, कर्णधाराने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा सार्थ ठरवताना मात्र हा गणेश आपल्याला बघायला मिळाला. 4 चेंडू आणि केवळ 1 धाव खर्च केली. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय. कॉन्फिडन्स लेवल उंचावलेली आहे या गोलंदाजाची. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करताना आपल्याला बघायला मिळतोय गणेश. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. इथे बघा, हाना करता करता थोडंसं कॉलिंग चुकलंय आणि इथे आल्या पावली परत जाताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज आल्या पावली परत गेला. या चुका टाळाव्या लागतील, कारण पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर घट्ट पकड निर्माण केली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर गणेश आला आणि गणेशनी सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. आई तुझे पालखीला 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 11 स्टार वाकडी वस्त्रोली पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या उभी करेल, परंतु ज्या पद्धतीने शेतकरी राजाचा हा स्टार गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर गणेश, आपल्या हातामध्ये चेंडू आला आणि त्यानंतर मात्र सामन्याचं सूत्र हे पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतलं. सामन्याचं चित्र बदललं. पूर्णपणे हावी होताना गणेश आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत आणि 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 1 धावबाद आणि 1 त्रिफळाची, तसे 2 गडी बाद झालेत या 5 चेंडूमध्ये. इथे आपण बघितलं तर जोरदार अपील. पंच दर्शवतात की थोडासा उंचीचा चेंडू होता, त्यामुळे यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू होता. इथे 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. या एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. या 3 षटकांचा खेळ होताना 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 2 बाद 24. घेतोय छोटासा डीजे ब्रेक.
माऊली गो आई माऊली माझे आईची माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे दसऱ्याची वाट बघतो आम्हासाठी ती दसरा दिवाळी आम्हासाठी ती दसरा दिवाळी सजली आई सजली सोन्याला नाटाली सजली आई सजली सोन्याला नाटाली वन ऑफ द बेस्ट जर यूट्यूब चॅनल आपण बघितलं लाईव्हच्या दुनियेमध्ये आपण बघितलं तर पाटील नेटवर्क हे एक नाव आदराने घेतलं जातं आणि त्याच पाटील नेटवर्कवर आपण ही सूर्या प्रीमियर लीग 20-25 हे लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. प्रमोद सरांनी म्हटलं की अजून एक मोठी स्पर्धा आहे 1 ते 11 जानेवारी रॉकी ग्रुप चषक आणि ती स्पर्धासुद्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कव्हरअप केली जाईल. पाटील नेटवर्कच्या पूर्ण टीमला खरोखरच त्यांचं अभिनंदन करावं लागेल कारण मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं तर इव्हेंट चॅनल पाटील नेटवर्कचं आहे त्या इव्हेंट चॅनलचे सबस्क्रायबर जर आपण बघितलं तर 1 लाख झालेत. बघा पाटील नेटवर्क चे हे 2 चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आहे आणि त्याचं मुख्य कारण काय तर त्यांची क्वालिटी ही क्वालिटी बेस्ट आहे त्यामुळे पाटील नेटवर्कला मात्र हे स्थान आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक आयोजकाला हवासा वाटणारं चॅनल म्हणजे पाटील नेटवर्क. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 3 चेंडू लागोपाठ भूषण आपण बघतोय निर्धाव फेकले गेलेत. या गोलंदाजाला एक हुरूप आलाय. हा हुरूप कशामुळे आला तर गणेशचं जे 3रं षटक होतं त्या 3ऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 2 गडी बाद झाले. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भूषण बघायला मिळतोय ज्याने पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या परंतु इथे मात्र 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सफल झाला होता फलंदाज आणि त्याच अनुषंगाने पंच मात्र तटस्थ आहेत. पंच दर्शवतात की तुम्ही जेवढे बाहेर खेळायला याल तेवढा चेंडू मात्र बाहेर फेकला जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून तर तो बेनिफिट गोलंदाजाला असतो आणि तेच कारण आपण बघितलं की गोलंदाजाने हेरलं होतं की उजव्या यष्टीच्या बाहेर येतोय फलंदाज. इथे आपण बघतोय लगातार 4 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर 5व्या चेंडूवर उडालेला झेल. इथे मात्र झेल घेण्यात थोडंसं अपयश आलं आणि चेंडू निघून गेला तो म्हणजेच 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 28 धावा. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्यात. या पहिल्या 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर भूषण चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना भूषण आपल्याला बघायला मिळेल. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळाला. फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण झालंय चेंडूला फेकलंय तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. या 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन्स. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 2 बाद 30 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. घेतो छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गणेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल.
तर इथे आपण बघतोय सुपर असा कॅच आपल्याला बघायला मिळतोय, जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 31 या धावसंख्येवर. मात्र तिसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं सुरू आहे आणि 5वं षटक गणेशने पहिला चेंडूवर 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवर मात्र सफलता मिळते. इथे आपण बघतोय नवीन फलंदाज प्रफुल येतोय मैदानाच्या आतमध्ये. सूर्या प्रीमियर लीगचं हे अप्रतिम असं आयोजन आपल्याला बघायला मिळते चाहडेच्या मैदानावर. चाहडे क्रीडा संकुल चाहडेचं हे मैदान आपल्याला बघायला मिळतंय. मैदानावर हिरवळ सुद्धा आपल्याला बघायला मिळते. चांगलं मैदान मेंटेन केलं गेलंय. गणेशने अप्रतिम झेल घेतला होता मागच्या चेंडूवर. तर गणेश गोलंदाज आहे. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं सुरू आहे. षटक क्रमांक 5वं. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर तिसरा चेंडू घेऊन येईल प्रफुलसाठी. हा डाव्या हाताचा फलंदाज प्रफुल राऊंड विकेटने मारा करतोय. इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पूर्णपणे चुकलेला आहे प्रफुल. सुरुवात चांगली झाली होती. 2 षटकामध्ये तब्बल 22 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 24 धावा झाल्या. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या शेवटच्या 2 चेंडूंवर. इथे आपण बघितलं तर फटका चांगला आहे. 1 बाउन्स. चेंडू मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33. आमचे गुणलेखक मिलिंद पंजाबी नवली गावातून मात्र बिलॉंग करतात. त्यानंतर पाटील नेटवर्कची टीम जतीन किणी आणि कपिल पाटील. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला बघितलं आणि फेकून दिले 6 धावांकरिता. षटकार येतोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 39. 39 धावा 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. कुठेतरी या षटकामध्ये ज्या धावा आल्यात 15, त्या 15 धावेनंतर एक धावसंख्येला आकार आलाय. इथून शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये अजून 10-12 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभी राहील. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था केली जाईल. तोपर्यंत आम्ही छोटीशी धुणं ऐकतोय आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. हे हृदयात छातीत हातावर गोठलाय साई बाबाच्या टॅटूला. हृदयात छातीत हातावर गोठलाय साई बाबा. शेवटचे 6 चेंडू असतील. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल पियुष येते. ज्या पद्धतीने 39 धावा झाल्यात, अजून 10-12 धावा आल्या, 50+ जर धावसंख्या धावफलकावर लागली गेली तर मात्र नक्कीच फायटिंग टोटल असेल. येणाऱ्या डावामध्ये जे गोलंदाज असतील त्यांच्यासाठी काहीतरी ठेवलं जाईल. कारण 40-45 धावा या 6 षटकांमध्ये होऊ शकतात. परंतु इथे जर 55 पर्यंत धावसंख्या धावफलकावर लागली तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. आवडीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला निघून जातोय 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. अजूनही उर्वरित 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूमध्ये किती धावा येतील हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. शेवटचे 5 चेंडू आणि गडी बाद झालेत फक्त 3. त्यामुळे या दोघांकडे क्षमता आहे. ह्या दोघांकडे मोठे फटके खेळण्याची ताकद नक्कीच आहे आणि या 5 चेंडूमध्ये हे दोघे बॅटर हे मोठे फटके खेळतील का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. षटक क्रमांक 6 आहे. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय पियुष. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघितलं तर पंचाचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत. 4 धावा येतात. या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 रन्स ऑन दी बोर्ड. चौकार आलाय.
चांगली रणनीती आखली गेली होती. फलंदाजाने फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता निघून गेला. इथे आपण बघितलं तर पियुष थोडीशी दिशा भरकटली होती. आउटसाईड दी ऑफ स्टंप मारा करायचा होता त्याला, परंतु चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर गेला आणि त्याचंच कारण आपण बघितलं की फक्त दिशा दिली, गतीचा वापर केला गेला इथे आणि 4 धावा वसूल केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज पियुष गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय प्रफुलसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रफुलचा हा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे, कारण आउटसाईड ऑफ स्टंप मारा होता. ह्या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळायला हवं होतं, बॅकवर्ड पॉईंटला खेळायला हवं होतं, परंतु मिड विकेटच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न प्रफुलचा दिसला आणि तो पूर्णपणे फसलेला आहे. इथे चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूंच्या समाप्तीखेर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील, सामन्यात किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल, हे आपल्याला उर्वरित 2 चेंडूनंतर आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. काय जबरदस्त फटक्यांची निवड केली गेली होती. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला एक पाय उजव्या यष्टीच्या बाहेर टाकून चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलं. इथे आपण बघितलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे चेंडूला खेळलं गेलंय आणि चुकीच्या एंडने फेकी झाली आणि त्याच कारणाने आपण बघितलं की 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 52 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं की 10-12 धावा, तर ह्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर एक मोठा फटका सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल, यात काही शंका नाही. 8 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करतोय प्रफुल आणि या वेळेला येतोय बिग हिट. सूर्या प्रीमियर लीग षटकार येतोय. शेवटच्या चेंडूवर आपल्याला काय जबरदस्त फिनिश करताना बघायला मिळाला मिस्टर प्रफुल. काय अप्रतिम फटकेबाजी केली. 9 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 26 धावांची वादळी नॉट आउट खेळी आपल्याला बघायला मिळते प्रफुलच्या बॅटमधून. आव्हान ठेवलं गेलं आता विजयासाठी, ते म्हणजेच 59 धावांचं. 36 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान असेल. यानंतर होणारा सामना असेल तनिष फायटर्स चहाडे आणि जीवदानी स्पोर्ट दुकटन. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. तनिष फायटर्स चहाडे आणि जीवदानी स्पोर्ट दुकटन. दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तनिष फायटर्स चहाडे आणि जीवदानी स्पोर्ट दुकटन. विजयासाठी 59 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू आणि 59 धावा. घेतोय आम्ही छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. लाखो दिलावर करतोय राज, सारे चाल्यात त्याचे प्राण. लाखो दिलावर करतोय राज, सारे चाल्यात त्याचे प्राण. असा क्रिकेट विश्वाचा ब्रँड आहे रे रोहित शर्मा हा हिटमॅन. असा क्रिकेट विश्वाचा ब्रँड आहे रे रोहित शर्मा हा हिटमॅन. रोहित शर्मा हा हिटमॅन. रोहित शर्मा हा हिटमॅन. असा क्रिकेट विश्वाचा ब्रँड आहे रे रोहित शर्मा हा हिटमॅन. पाय नंबरची जर्सी त्याची ओळख
तर तनिष पाटील चहाडे आणि जीवदानी स्पोर्ट दुकटण, तनिष पाटील चहाडे संघाचा कर्णधार आहे, जीवदानी स्पोर्ट दुकटण संघाचा कर्णधार आपण या. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत लगेच, कारण आजच्या दिवसाचं जे 8 सामन्याचं शेड्यूल आहे ते शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अस्मित. जे 59 धावांचं आव्हान आहे ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळतात. तनिष फायटर चहाडे आणि जीवदानी स्पोर्ट दुकटण. या दोन्ही टीमचे कॅप्टन तनिष फायटर चहाडे आणि एका साईडला आपण पाहणार आहोत जीवदानी स्पोर्ट्स दुकटण. चला दुकटण टीमचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय आनंद वाडान साहेब, राजूदादा यांना विनंती करेन. राजूजी वाडा, जे आपण पाहतोय सह्याद्री शिलेदार, अतिशय चांगल्या पद्धतीने गणेशजी बुंदे स्वतः ओनर आहेत, आमच्या व्यासपीठावर आहेत. शेतकरी या टीमचे संघ मालक म्हणून ज्यांची ओळख आणि या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून ओळख. की आपण टॉस करीत आहोत, ऑनगोईंग मॅच सुरू आहे. फक्त आपण डिसिजन या ठिकाणी कळवणार आहोत. कॉइन स्पिन करायचं आहे. चॉईस या ठिकाणी तनिष फायटर्स टीम चहाडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी कॉल करतील. छापा, आणि यस छापा आलेला आहे. धन्यवाद राजूजी वाडन साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तनिष फायटर टीम टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस पाहणार आहोत. मात्र ही मॅच जशी होईल तसं क्षेत्ररक्षण आपण लगेच सजून घ्या. टॉस जिंकलेला आहे. तनिष फायटर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण बहाडोलीचा आवाज ऐकूया मनोजी पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू सर. तर पहिलं षटक आपण बघतोय अस्मित आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 1. यावेळेला मिलिंद डुकले एक परिपक्व असा फलंदाज आपण बघतोय सातत्याने, ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला नेहमीच बघायला मिळते. मॅन फ्रॉम दुकटण. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 2. संत सुरुवात म्हणावी लागेल, कारण 59 धावांचं भलं मोठं आव्हान तुम्हाला जर पार करायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते मोठे फटके येताना दिसत नाहीत. चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या बिनबाद 6 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम असं चेंडू होता. थोडासा अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूला, परंतु फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मिस्टर जयेंद्रच्या बॅटमधून हा चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. जयेंद्रकडे सुद्धा क्षमता आहे. चांगले फटके सातत्याने खेळतोय. दुकटण प्रीमियर लीगचा विचार केला तर याचा आयकॉन खेळाडू असतात हे दोघे सुद्धा. चांगली पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाल बघायला मिळालं आणि याचंच कारण आपण बघितलं तर 1 धाव येताना धावसंख्या पहिलं षटक कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. बिनबाद 7 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. बिनबाद 7 घेतोय. छोटासा ब्रेक. विजयासाठी 30 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष समोर असेल. मी प्रत्येक खेळाडूंना नम्र विनंती करेन, सामना सुरू असताना आपण जो मैदानामध्ये वेळ घेतात तो थोडा कमी घ्या, कारण पहिला सामना 11:08 पहिला चेंडू फेकला गेला. त्यामुळे आजच्या दिवसाचं जे 8 सामन्यांचं शेड्यूल आहे
ते शेड्यूल पूर्ण आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सहकार्य केलं तर नक्कीच हे 8 सामने जे 6-6 षटकांचे आहेत ते आज कंप्लीट होतील. नाहीतर आजचा सामना जर शिल्लक राहिला तर मग पूर्णपणे शेड्यूल कोळमडलं जातं आहे. त्यामुळे प्लीज थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे, ती अपेक्षा आपण पूर्ण कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद. गोलंदाज आकाश. पहिलं षटक अस्मितने हाताळलं, 7 धावा दिल्या. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर आकाश येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्याशीच्या बाहेर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने आपण बघितलं की आउटसाईड दी ऑफ स्टंप मारा करण्याचं ठरवलेलं आहे गोलंदाजाने. भले चेंडू 1-2 एक्स्ट्रा गेल्या धावा तरी चालतील, परंतु आम्ही आउटसाईड दी ऑफ स्टंप मारा करू हे दर्शवताना आपल्याला बघायला मिळतंय. बघा या वेळेला सुद्धा आउटसाईड दी ऑफ स्टंप मारा. काय जबरदस्त वेग आहे गोलंदाजाकडे. आणि लाईन लेंथ बघितली आपण तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. इथे आपण बघितलं तर पूर्णपणे चेंद्र बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न केला होता ड्राईव्ह करण्याचा जयेंद्रने, परंतु पूर्णपणे चुकलेला आहे. ही खासियत आहे गोलंदाजाची, जो गोलंदाज मिस्टर आकाश आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र इथे फलंदाज त्रिफळाचित होतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन घेतोय. छोटासा आम्ही डीजे ब्रेक. पहिला हादरा बसतोय 8 या धावसंख्येवर. तर गावची देखणी टकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. तर गावची देखणी टकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. कपालीला हलका हाऊमी गौरवाली कोण नखवा तुम्हाला शोभल का. हाऊमी गौरवाली कोण नखवा तुम्हाला शोभल का. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, गणेश. या गणेशवर सर्वांच्या नजरा असतील, कारण पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर 1 डाऊनचा जो खेळाडू येतो त्याच्याकडे क्षमता असते. मिलिंद डुकले एका बाजूने आपण बघतोय सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं आहे, ज्याच्याकडून संघ मालकांना संघ सहकाऱ्यांना खूप अपेक्षा असतील. परंतु एका बाजूने जर गडी बाद होत गेले तर चांगल्या फलंदाजाला सुद्धा थांबावं लागतंय. आणि तेच काम करताना मात्र इथे थांबवताना फलंदाजाला बघायला मिळतोय मिस्टर आकाश. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणावा लागेल आकाशकडला, कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय शरीरयष्टी आहे मध्यम बांध्याचा असा हा आकाश डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. परंतु या वेळेला आपण बघितलं तर गणेश हावी होताना आकाशवर आपल्याला बघायला मिळतोय. जसा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला, एक गोड आवाज आला आणि तो आवाज 6 धावा देऊन जातोय. षटकार येतोय. या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 14 धावा, माफ करा, 14 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम अप्रतिम फटका. ह्या फटक्यांची गरज आहे, कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. त्यामुळे उर्वरित फक्त 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंवर मात्र जे क्षेत्ररक्षणाचं बंधन असतं ते बंधन आहे. इथे आपण बघतोय त्रिफळाचेत होताना, एक तुम्हारी तो एक हमारी. या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता. इथे क्लीन बोल्डच्या माध्यमातून गणेशला परतावं लागेल. दुसरा हातरा बसतोय. एकाच षटकामध्ये आपण बघितलं तर 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. 11 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 14. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. अप्रतिम असं सॉन्ग सिलेक्शन सुद्धा आपल्याला डीजेच्या माध्यमातून बघायला मिळतंय. आणि लाईव्हच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर लाईव्हमध्ये आपल्याला फार कमी वेळा गाणी ऐकायला मिळतात. आणि पाटील नेटवर्कची ती खासियत आहे की आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जी मैदानावर गाणी वाजतात ती गाणी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि यावेळेला एक चेंडू, शेवटचा चेंडू होता तो पडून गेलाय. शेवटच्या चेंडूवर एकदा येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 15 धावा सुस्थितीमध्ये म्हणावं लागेल तो संघ म्हणजे आपण बघतोय की
11 स्टार वाकडी वस्त्रोली. यस, तर 11 स्टार वाकडी वस्त्रोलीच्या दोन्ही गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. इथे मजबूत स्थितीमध्ये सध्या बघायला मिळते आपल्याला 11 स्टार वाकडी वस्त्रोली, कारण ज्या पद्धतीने 59 धावांचं त्याने आव्हान 36 चेंडूमध्ये ठेवलं होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं मिलिंद डुकले आहे आणि जयेंद्र आला होता. दोन्ही बॅटरकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती. दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी या हंगामामध्ये केलेली आहे. खामलोलीचं मैदान होतं. हॅलो, खामलोलीचं मैदान होतं आणि मिलिंद डुकलेने ज्या पद्धतीने षटकारांची आतषबाजी केली होती त्या खेळीची पुनरावृत्ती करावी लागेल इथे, तरच आपण या सामन्यामध्ये परतू. अन्यथा मात्र एका बाजूने आपण बघतोय की 11 स्टार वाकडी वस्त्रोली हावी होताना आपल्याला बघायला मिळतोय. 24 चेंडूमध्ये 44 धावांचं लक्ष समोर आहे. बिग फाईट आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 44 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट, यॉर्कर लेंथ, बुंद्यात चेंडू टाकला होता. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करण्यासारखी कामगिरी करतात गोलंदाज. काय अप्रतिम लाईन लेंथ, वेगाबरोबर नियंत्रण हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते नियंत्रण योग्य रीतीने मात्र त्याचा समन्वय साधताना आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा मात्र डीप मिड विकेटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक पुढे वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अजूनही 43 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 22 चेंडू आणि 43 धावा. मोठे पटके खेळावे लागतील. अजून सामना बॅलन्सिंग आहे. इथून जो चांगली कामगिरी करेल येणाऱ्या 5-6 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र नक्कीच स्पष्ट होईल, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अस्मित. मिलिंद डुकले वेगाने पूर्णपणे बीट झालाय, कारण ज्या गतीने चेंडू येतोय त्या गतीने पूर्णपणे बीट होताना आपल्याला मिलिंद डुकले सारखा एक स्टार फलंदाज सुद्धा बघायला मिळतोय. इथे गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा मात्र बराच वेळ हवेमध्ये चेंडू आहे. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. समजा सुरुवात म्हणावी लागेल, कारण फलंदाजी म्हणजे आग ओकणारी फलंदाजी होते मिलिंद डुकलेकडून, परंतु इथे पूर्णपणे शांत ठेवलंय. ही सूर्या प्रीमियर लीगची खासियत आहे. इथे चांगल्या फलंदाजांना सुद्धा शांत ठेवण्याचं काम गोलंदाज करतात. तर किती धारदार गोलंदाजी आहे हे यावरून स्पष्ट दिसतंय. पुन्हा एकदा 20 चेंडू आणि 42 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळलं गेलंय, ते लॉंगॉनला 1 धाव पूर्ण केली गेली. आता 19 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष समोर आहे. काय भन्नाट वेग आहे आणि वेगाबरोबर अचूक टप्पा हे मात्र तंत्र ह्या गोलंदाजाकडे अस्मितकडे आहे. त्यामुळे यशस्वी गोलंदाज म्हणून अस्मितकडे बघितलं जातंय. जरी विकेट मिळाला नसला तरी मात्र काय जबरदस्त वेग मात्र गोलंदाजाकडे आहे. मिलिंद डुकले सारख्या एका फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय इथे. 18 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 41 धावा. सामना थोडासा आता दूर चाललाय, तो म्हणजे शेतकरी राजाच्या हातातून सामना निसटतोय की काय हे बघणं महत्त्वाचं असेल. कारण आता येणारे 18 चेंडू आहेत, या 18 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 षटकार मारायचे आहेत, तर सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. इथून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कोणता फलंदाज आता रिस्क घेतोय, कारण रिस्क नाही तर काहीच नाही. आता इथे रिस्क घ्यावी लागेल. अधिक तो कोणता फलंदाज असेल रिस्क घेणारा हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. बॅट बदलतोय तोपर्यंत घेतोय आम्ही छोटासा डीजे ब्रेक. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर आकाश. 18 चेंडू 41 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आता समीकरण थोडंसं बदललंय. 18 मध्ये आता 40 ची गरज आहे. 13.33 धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामागे.
पुन्हा एकदा आकाश डाव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका तर चांगला आहे आणि वन बाउन्स चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. रिस्क के आगे तो जीत है हे दर्शवताना आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय मिस्टर कैलास धडपी. बाळा अगो पकडवाली उचल का माझी नवरी माझी मनानं भरली सतवली. अगो पकडवाली उचल का माझी नवरी. जेव्हा आम्ही अंडरम खेळायचो त्यावेळेला कैलास धडपी जसा खेळायचा आणि तेच शरीर आज सुद्धा त्याचं आहे. त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठल्याही प्रकारचं बदल दिसत नाही आणि तीच खेळाची पद्धत आपल्याला बघायला मिळते. काय जबरदस्त कैलास धडपी. परंतु इथे मात्र झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर कैलास धडपीचा. एका परिपक्व फलंदाजाचा इथे झेल सुटतोय. मागच्या 2 आठवड्यापूर्वी स्पर्धा झाली होती तिथे थोडासा अपयशी ठरला होता कैलास धडपी. मोठे फटके आले नव्हते बॅटमधून, परंतु इथे मात्र एक चांगला फटका खेळलाय. कॉन्फिडन्स लेवल उंचावली असेल. वाट बघत असतील शेतकरी राजाचे खेळाडू मिलिंद डुकलेच्या बॅटमधून एखाद मोठा फटका येण्याची. यावेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ. पंच दर्शवतात की चौकार आहे आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक मिलिंद पंजाबी आम्हाला दर्शवतात 28 धावा. 3 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. 15 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष समोर असेल. आता समीकरण थोडंसं बदललेलं आहे, सोपं होत चाललंय. ज्या पद्धतीने आपण बघितलं पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा आलेल्या आहेत, 10 धावा आलेल्या आहेत. एक वाईट बॉल होता. तर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर अजून 9 ते 10 धावा आल्या तर मात्र शेवटची 2 षटकं सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. प्रेक्षकांची मात्र मेजवानी होईल यात काही शंका नाही. यावेळेला आपण बघितलं शरीरापासून थोडासा दूर चेंडूला ठेवला होता. फुलटा चेंडू होता. गॅप शोधण्यामध्ये थोडंसं अपयश आलं होतं. थेट क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं. इथे झेल घेण्यात अपयश आलं. हा झेल दोन्ही खेळाडूंसाठी मात्र एक जीवनदान मिळतंय. तर हे दोन्ही खेळाडू असे आहेत की सामन्याचं चित्र कुठल्याही क्षणी हे बदलू शकतात. सामन्याचं पारडं जे सध्या आपण बघतोय की वाकडी वसरोलीच्या बाजूने आहे ते शेतकरी राजाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता या दोघांकडे आहे आणि तीच कामगिरी करताना बाळा बघा. सरळ बॅटने चांगले फटके खेळतोय, परंतु इथे क्रॉस बॅटने खेळला एक रिवर्सचा फटका चौकार येतोय. नशिबाची साथ असली की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जरी चुकीच्या बसमध्ये तुम्ही जरी चढलात ना तरी तुम्ही योग्य स्टॉपवर उतरतील. तसंच मैदानाच्या आतमध्ये चुकीचा फटका जरी खेळला तरी त्या चेंडूवर 4 धावा येतील आणि त्याच पद्धतीने मात्र कैलासच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो. चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा नव्हता, परंतु ज्या पद्धतीने मात्र चेंडूला बघितलं आणि बॅट फिरवली, कैलासचं कौतुक करावं लागेल. सरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या दरम्यान 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. 5वं षटक प्रगतीवर आहे आणि उर्वरित 7 चेंडू आहेत. 7 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 18 धावांची गरज आहे. 7 मध्ये 18. सामना अत्यंत रोमहर्षक आपल्याला बघायला मिळतोय. अतितटीची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला आपण बघतोय मिलिंद डुकलेच्या बॅटमधून एक धाव येताना 6 चेंडू. इथे मात्र धावबाद झालाय, माफ करा, डायरेक्ट फेकी आपल्याला बघायला मिळते. फलंदाज बाद होतोय. आता 6 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकार मारायचे आहेत 6 चेंडूमध्ये. कमीत कमी 2 तर मारावेच लागतील. 6 चेंडू 18 धावा. मैदानामध्ये आले थोडंसं टेन्शन आणि हे टेन्शन घालवण्याचं काम आपण डीजे ऑपरेटरवर सोपूया. घेतोय छोटासा ब्रेक. Mi orco louco, di Jazzy Jazzy, di City Valley e mi desi desi peri. Dico ti la savi nahi, ma non mi savi nahi. La tua si chiama che te li crazy peri. Why so shy shy shy? Hey, Sunday Sunday, zana makai hai, zana makai hai girl. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. प्रत्येक स्टँडमध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर सर्व खेळाडूंना नम्र विनंती करेन, पाणी इकडे आलेलं आहे, पिण्याचं पाणी आहे. तर जे कॅन आहेत पिण्याच्या पाण्याचे ते आपण आपापल्या स्टँडमध्ये घेऊन जा. याची दक्षता प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. आपापल्या स्टँडमध्ये इथे पिण्याच्या पाण्याची कॅन आहे ते घेऊन जायचं आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. गणेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने मिलिंद, जोपर्यंत मिलिंद आहे तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असतील. माफ करा, गणेश नॉन स्ट्राईकला आहे. तर गोलंदाज सतीश.
या वेळेला मिलिंद डुकलेच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू आपण बघतोय झेलबाद होताना एक आशा जिवंत होती, उरली सुरली आशा होती, ती सुद्धा मात्र इथे संपुष्टात येताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रयत्न थोडेसे तोकडे पडले इथे, कारण एक मोठा प्रहार पहिल्या चेंडूवर करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला, परंतु अस्मितमध्ये आला आणि एक मिड विकेटला सुरेख झेल आपल्याला अस्मितच्या माध्यमातून बघायला मिळतोय. इथे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांचं लक्ष समोर आहे. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश. आकाशवर आता नजरा असतील, कारण 5 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत, तर जो फलंदाज स्ट्राईकला आहे त्याच्यावर लक्ष असेल. स्ट्राईकचा फलंदाज सध्या आकाश आहे, आकाशवर नजरा असतील. तर एका बाजूने आपण बघतोय गोलंदाज चांगली कामगिरी करताना पहिल्या चेंडूवर आपण बघतोय इन्फॉर्म बॅटर जो मिलिंद डुकले त्याला बाद केलंय. इथे हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, थोडंसं गताळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून गेलाय. मिसफील्ड होते, चौकार येतोय. विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 14 धावा. समीकरण थोडंसं महागडं जरी झालं असलं तरी 4 चेंडूमध्ये 14 धावा बराच वेळेला झालेल्या आहेत. त्यामुळे ही मिसफील्ड, कारण याच मैदानावर मागच्या वर्षी चहाडे प्रीमियर लीग होती, 4 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती आणि ह्याच पद्धतीचा फटका मिड विकेटला खेळला होता. समीर पाटील होता फलंदाज आणि क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झालं, चौकार गेला आणि त्यानंतर लगातार 3 षटकार आले होते. तर इथे आपण बघतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूच्या खाली झेल सुटला. इथे आता विजयासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष आहे. 3 मध्ये 12, 2 षटकार मारायचे आहेत. जर 2 षटकार आले तर ज्या खेळाडूने मिसफील्ड केलंय आणि ज्या खेळाडूने झेल सोडलाय त्याला मात्र आज झोप येणार नाही, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या चेंडूवर आकाशच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल का, पण नाही. आता 2 मध्ये 11. इथे 1 चौकार 1 षटकार, दोन्ही संघांना 1 गुण. सामना बरोबरीमध्ये सुटेल. 2 षटकार, पुन्हा एकदा शेतकरी राजा मात्र 2 गुण कमाई करेल. तर इथे मात्र जर ह्या 10-11 धावा रोखल्या गेल्या इथे, तर आपण बघतोय की 11 स्टार वाकडी वस्त्रोली संघ 2 गुणांची कमाई करेल. कारण लीग स्टेज आहे, लीग पद्धतीचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे प्रत्येक गुणाला खूप महत्त्व आहे. 2 गुण कमावून पॉईंट टेबलमध्ये मात्र हा संघ आपलं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. सध्या जास्त चान्सेस वाकडी वस्त्रोलीकडे आहेत, कारण समोरच्या संघाला दोन्ही मोठे पटके खेळायचे आहेत, दोन्ही चेंडूंवर षटकार मारायचे आहेत. त्यामुळे चान्सेस वाकडी वस्त्रोलीच्या बाजूने जास्त आहेत. या वेळेला आपण बघितलं तर झेल होईल का, तर गुड कॅच. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. एक औपचारिकता शिल्लक आहे, परंतु 1 चेंडूमध्ये 15 धावा सुद्धा झालेल्या आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाहीत. त्यामुळे इथे गोलंदाजाला मात्र फेअर डिलिव्हरी करायची आहे. फेअर डिलिव्हरी केलं तर मात्र इथे वाकडी वस्त्रोली हा संघ विजयी होऊ शकतोय. परंतु इथे एखाद 9 चेंडू आणि त्या 9 चेंडूवर जर चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, भूषण येतोय. भूषण कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, कारण फक्त 1 चेंडू आहे. 1 चेंडूवर तुम्हाला नेट रन रेटचा विचार करायचा असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा चेंडू असेल. कबड्डीला शरीरापासून दूर वाईड बॉलचा इशारा येतोय. आता धावा हव्या आहेत 10 आणि चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 1 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय सतीश. राईट अबोव्ह द विकेट. कबड्डीला मोठा फटका तर आलाय. हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि या वेळेला मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. इथे आपण बघतोय 11 स्टार वाकडी वस्त्रोली हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय.